नमस्कार विद्यार्थ्यांनो, वर्ग 11वीचे आत्तापर्यंत जो परिमळ आपण प्रकरण घेतलेला होता, तर हा परिमळ प्रकरण याचे आपण 7 भाग केलेले होते. त्याच्या कृतीकडे लक्ष द्या. पाठ्यपुस्तक तुमच्यासमोर आहेच. त्या कृतीमध्ये जसं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की लेखक प्रकयत्रे यांच्या मते कवयित्रीचे गुणविशेष आणि 1, 2, 3, 4 अशा प्रकारच्या कृती आपल्याला त्या ठिकाणी सांगायची आहेत. कृती पाहतात तुम्ही. याच्यामध्ये लेखक प्रकयत्रे यांच्या मते कवयित्रीचे गुणविशेष तुम्ही पाठ्यपुस्तकही अभ्यासलेलं आहे. त्याच्यानंतर प्रत्येक भागामध्ये आपण त्याचं विवेचन केलेलं आहे. कुठले कुठले गुणविशेष तुम्हाला लेखकांच्या मते म्हणजे बहिणाबाई चौधरी यांच्या कवयित्रींच्या याच्यामध्ये तुम्हाला गुणविशेष दिसलेले आहेत. तर साधारणपणे पहिलं गुणविशेष सगळ्यांना माहिती आहे की त्या अपडित होत्या, म्हणजेच कशा होत्या, लिहिता वाचता न येणारी आणि अशिक्षित परंतु कष्टाळू गृहिणी होती, कारण शेतीतले कामं वगैरे त्या करीत होत्या. तर याचं ठळक याच्यामध्ये काय द्यावं लागेल तुम्हाला, लिहिता वाचता न येणारी अशिक्षित कष्टाळू गृहिणी. त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला द्यावं लागेल की जसं सांगितलेलं आहे त्यांना घरातल्या कामं करता करता सोबतच शेतीतील कामे करता करता गाणी सुचायची किंवा गाणी रचायच्या त्या. तर अशा प्रकारे दुसरं वैशिष्ट्य तुम्हाला लिहावं लागेल की घरकामं आणि शेतीतील कामं करत असताना गीतरचना करणे. त्याच्यानंतर तिसरं वैशिष्ट्य की जे माणसाच्या स्वभावाविषयी त्यांनी सांगितलेलं आहे, माणसाचे खोटे नाटे व्यवहार. त्याच्यानंतर जो मी तुम्हाला याच्यावर सांगितलेलं फलकावर सांगितलेलंच आहे की कृतज्ञपणा आणि स्वार्थ पाहून निर्माण झालेली मनस्वी चीड. त्याने माणसा कधी वशील माणूस असं वगैरे जे म्हटलेलं आहे. तर माणसाचा आणि पशूंविषयी त्यांनी जसं म्हटलेलं आहे की तुझ्यापेक्षा गोठ्यातील जनावरे बरे, अशा प्रकारची जी काव्यरचना केलेली आहे त्याच्यावरून तिसरं त्यांचं गुणवैशिष्ट्य सांगता येईल की माणसाचे खोटे नाटे व्यवहार, कृतज्ञपणा आणि स्वार्थ पाहून निर्माण झालेली मनस्वी चीड किंवा मनातील चीड. त्याच्यानंतर चौथं वैशिष्ट्य म्हणता येईल की मानवाच्या हितासाठी किंवा मानवाच्या कल्याणासाठी कळकळ. त्यांनी शेवटच्या याच्यात सांगितलेलं आहे की तुला कशासारखं जगायचं आहे, मनुष्यासारखं जगायचं आहे. तर ही अंतःकरणातून त्यांना जी कळवळ होती, ही कळवळ म्हणजे 4 वैशिष्ट्ये तुम्हाला याच्यात ठळकपणे देता येईल की लिहिता वाचता न येणारी, अशिक्षित, कष्टाळू गृहिणी, घरातले व शेतातले कामं करता करता गाणी रचणारी, माणसाचे खोटे नाटे व्यवहार, कृतज्ञपणा आणि स्वार्थ पाहून निर्माण झालेली मनस्वी चीड, मानवाच्या कल्याणाची असणारी तळमळ किंवा कळकळ. अशा प्रकारचे 4 वैशिष्ट्ये या कृतीमध्ये तुम्हाला देता येतील. त्याच्यानंतर दुसरं दिलेलं आहे त्याच ठिकाणी पाठ्यपुस्तकात, बहिणाबाई यांच्या काव्याचे विशेष सांगा. तुम्ही शोधले असतीलच, अभ्यास केलेलाच असेल. तर बहिणाबाई यांच्या काव्याचे नेमके विशेष कोणते आहे. पहिलंच जे तुम्हाला सांगितलं की प्रकयत्रेने जसं म्हटलेलं आहे, प्रयत्नाने किंवा शिक्षणाने प्रतिभाशक्ती लाभत नाही. सांगितलेलं आहे प्रयत्नाने किंवा शिक्षणाने प्रतिभाशक्ती लाभत नाही. त्याच्यानंतर दुसरं आहे, सृष्टीतल्या सौंदर्याचा आणि जीवनातल्या संगीताचा कवितेत प्रत्यय येतो. सृष्टीतल्या सौंदर्याचा जे काही सृष्टीत तिला दिसलेलं आहे ते त्यांनी आपल्या काव्यामध्ये उतरवलेलं आहे आणि जीवनातल्या संगीताचा कवितेत प्रत्यय येताना दिसतो. सहजता आणि उत्स्फूर्तपणा यांचे दर्शन घडते त्यांच्या काव्यातून आणि कवीच्या जिभेवर येणारा शब्दच मुळात नाचत येतो. ही खऱ्या अर्थाने बहिणाबाई यांच्या काव्याची लेखकाने जी वैशिष्ट्ये सांगितलेली आहे, लक्षणे जी सांगितलेली आहेत ती वैशिष्ट्ये सांगितलेली आहे. आणि परत आपल्याला असं म्हणता येईल की बहिणाबाई यांच्या काव्याचे जे विशेष सांगितलेले आहे हे तर आहेतच, पण जे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेले होते की काव्याचे वैशिष्ट्य म्हणजे एक त्यांच्यामध्ये कृषीविषयक किंवा ग्रामीण जीवनाविषयी, त्याच्यानंतर संसारातील जे काही आहे, संसारातील जे रचना आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पशुपक्ष्यांविषयी असलेली तळमळ, हे सुद्धा त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य म्हणायला हरकत नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही कृती जर सोडवत असाल तर निश्चितच हे वाचत असतानाच तुम्हाला पूर्ण ते लक्षात येते. त्याच्यानंतर तिसरी कृती तुम्हाला दिलेली आहे, ज्याच्यामध्ये दिलेलं आहे की कृती आहे तुमची, पाठ्यपुस्तक पहा.
अमरकाव्य जन्माला येण्याची लेखकाने सांगितलेली लक्षणं. आता मी PDF फाईलवरून बघत आहे. अमरकाव्य जन्माला येण्याची लेखकाने सांगितलेली लक्षणे. तर अमरकाव्य जन्माला येण्याची लेखकाने सांगितलेली लक्षणे कोणती? आत्ताच जे मी तुम्हाला सांगितले की अमरकाव्य कशातून केवळ शिक्षणाने किंवा प्रयत्नाने होत नाही, तर त्याच्यासाठी काय लाभावं लागते? प्रतिभाशक्ती लाभावं लागते. हे एक त्याचं खास वैशिष्ट्य आहे. म्हणजे प्रतिभाशक्ती प्रयत्नाने किंवा शिक्षणाने लाभत नाही, तर प्रतिभाशक्ती कशाने लाभते? मुळातच जन्मतात उपजतच त्यांच्यामध्ये असते. तर म्हणून याचं अमरकाव्य जन्माला येण्याची लेखकाने सांगितलेली लक्षणे याचं उत्तर किंवा कृती येईल. प्रयत्नाने किंवा शिक्षणाने प्रतिभाशक्ती लाभत नाही. त्याच्यानंतर दुसरं आहे सृष्टीतल्या सौंदर्याचा आणि जीवनातल्या संगीताचा कवितेत प्रत्यय येतो. सहजता आणि उत्स्फूर्तपणा यांचे दर्शन घडते आणि कवीच्या जिभेवर येणारा शब्दच मुळात कसा येतो? नाचत येतो. लेखकाने हेच सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीचे जर वैशिष्ट्य असतील तर त्याला आपण अमरकाव्य जन्माला येण्याची लेखकाने सांगितलेली ही लक्षणं म्हणता येईल. त्याच्यानंतर एक तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये चार्ट दिलेला आहे. त्या चार्टमध्ये खालील घटनांचे पाठाच्या आधारे परिणाम लिहा असं सांगितलेलं आहे. बघा, खालील घटनांचे पाठाच्या आधारे परिणाम लिहा. पाठाच्या अनुषंगाने तुम्हाला लिहायचं आहे. तर पहिली घटना दिलेली आहे, कोकिळ पक्षाने तोंड उघडणे. कोकिळ पक्षाने तोंड उघडणे, आपोआप संगीत वाहू लागणे. त्याचा परिणाम काय? जसं कोकिळ पक्षी तोंड उघडतो तसंच आपोआपच त्याच्या तोंडातूनच उपजतच काय येतो? एक संगीताचा सूर बाहेर पडतो. दुसरा आहे प्राजक्ताची कळी उमलणे. सुगंधाचे निश्वास टाकू लागणे. जशी प्राजक्ताची कळी पारिजातकाची कळी उमलायला लागते तसंच सुगंधाचा निश्वास जिकडे तिकडे दरवडू लागतो. आणि तिसरा आहे जातीच्या कवीचे हृदय ताल धरून बसलेले असणे. याचा परिणाम काय झालेला आहे? कवीच्या जिभेवर येणारा शब्द नाचत येणे. हे 3 परिणाम त्याचे त्या तक्त्यामध्ये तुम्हाला लिहावे लागतील. त्याच्यानंतर जे दिलेलं आहे की मला वाटते बाकीचं तर तुम्ही लिहू शकताच. तुलना करायची आहे माणूस आणि प्राणी. कवयित्रीने केलेलीच आहे तुलना माणूस आणि प्राण्यामध्ये. तर ते तुम्हाला करावी लागेल. त्याच्यामध्ये पुढचं तर सोपंच आहे, नक्कीच कराल. माणूस आणि काय एक प्रकारे काय म्हणता येईल, माणूस आणि दिलेले आहे इथे तुलना, प्राणी, वर्तणूक आणि दुसरं आहे इमाणीपणा. तर वर्तणूक माणसाची कशी असते आणि प्राण्याची कशी असते हे मुद्दे तुम्हाला तिथे स्वतः लिहायचे आहे. ते काही मी तयार करून देणार नाही कारण तुमच्या पाठ्यपुस्तकातच आहेत आणि मी शिकवलेले सुद्धा आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर हे लिहाल ना, वर्तणूक आणि इकडे प्राण्याची वर्तणूक कशी आहे आणि माणसाची वर्तणूक कशी आहे ते तुम्हाला लिहायची आहे. इमाणीपणा, ते इमाणीपणा माणसाचा कसा आहे आणि प्राण्यांचा कसा आहे त्या संदर्भात तुम्हाला तिथे तुलना करायची आहे. तर तेही तुम्हाला लिहायचे आहे. तर माणसाच्या याच्यात वर्तणुकीमध्ये तुम्ही काय लिहाल? कृतज्ञतेने वागतो माणूस. कृतज्ञतेने, कृतज्ञ नाही म्हणत आहे मी, कृतज्ञतेने वागतो. आणि प्राणी कसा वागतो? त्याच्या विरुद्ध कृतज्ञतेने वागतो. इमाणीपणा जर पाहिलं तर मतलबासाठी मान डोलावतो माणूस, फक्त स्वतःचा स्वार्थ राहील तर. आणि प्राणीमध्ये जर पाहिलं तर कुत्रा इमाणीपणाने काय करतो? शेपटी हलवतो. लक्षात आलं ना काय म्हणायचं आहे मला? माणूस त्याची वर्तणूक कशी असते आणि प्राण्याची वर्तणूक कशी असते? तर माणूस कृतज्ञतेने वागतो, केलेल्या उपकाराची परतफेड अपकाराने करतो असं त्याचा अर्थ होतो. आणि प्राणी कृतज्ञतेने वागतो. तुम्ही जशी त्याला वर्तणूक द्याल तशा पद्धतीने तो वागण्याचा काय करतो? प्रयत्न करतो. स्वार्थी नसतो तो. आणि इकडे इमाणीपणात मतलबासाठी मान डोलावतो माणूस आणि प्राणी कशासाठी? कुत्रा इमाणीपणाने शेपटी हलवतो. एवढा याच्यामध्ये तुम्हाला तुलना करायची आहे दोघांमध्ये. त्याच्यानंतर खालील आशयाची कवितेची उदाहरणे पाठातून शोधून लिहा. शब्दांची मोज वाटेल अशी बहिणाबाईंनी दिलेली उदाहरणं. त्याच्यानंतर आहेत तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेलीच. त्याच्यानंतर बहिणाबाईंची प्राणीमात्रांविषयी कृतज्ञता हे तुम्हाला. त्याच्यानंतर प्रस्तुत पाठात दिलेल्या कवितेच्या उदाहरणातील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या 5 जोड्या शोधून काढा. तुम्ही काढूच शकता. 52 कशी सोने म्हणजे काय याचाही अर्थ मी तुम्हाला सांगितलं. सोन्याची खाण,
याचाही अर्थ सांगितलेला आहे, चतकोर चोपडी याचाही अर्थ सांगितलेला आहे, आणि कर्माची रेखा. खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. आता खालील याचा करून वाक्यात उपयोग करा म्हणजेच एकंदरीत जसं सांगितलेलं आहे की खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. करू शकाल ना? तोंडात बोटे घालणे, अर्थ तर माहीतच आहे. तोंडात मुख धरून बसणे, तोंडात बोटे घालणे म्हणजे आश्चर्यचकित होणे, तोंडात मुख धरून बसणे म्हणजे मौन पाळणे, त्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. त्याच्यानंतर खालील शब्दांना उपसर्ग व प्रत्यय लावून शब्द तयार करा. जसं इथे वादचा विवाद केलेला आहे, संवाद, निर्विवाद, वादक, वादी, म्हणजे वाद या शब्दापासून प्रत्यय लावून शब्दांना उपसर्ग व प्रत्यय लावून शब्द तयार करा. अशा प्रकारचे तुम्हाला शब्दसुद्धा तयार करायचे आहेत. त्या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला कशाचा, वाद, विवाद, संवाद, निर्विवाद, वादक, वादी. एक मी फक्त सांगते, बाकीचं तुम्हाला करायचं आहे. ह्याच्यापैकी मी कुठला सांगू आता? 1, 2, 3, 4, 5 आहेत. 5 पैकी शेवटचं सांगते. गुण, सगुण, निर्गुण, उपसर्गही लावायचे आहेत आणि प्रत्यय पण लावायचे आहेत. इकडे गुणवान आणि गुणवंत. समजलं? खालील शब्दांना उपसर्ग व प्रत्यय लावून शब्द तयार करा. अशा पद्धतीने हे शब्द तुम्हाला तयार करायचे आहेत. त्याच्यानंतर स्वमत कृती हे तुम्ही लक्षपूर्वक तयार करा, कारण 12वीसाठी खूप महत्त्वाचं आहे पुढे जाऊन. याच्यावर मी फार मोठं विवेचन केलं. बहिणाबाईंचे साहित्य जुन्यात चमकणारे व नव्यात झळकणारे हे लेखकाचे विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. कशा पद्धतीने उदाहरणादाखल तुम्हाला ते पटवून द्यायचं आहे की बहिणाबाईंचे साहित्य जुन्यात चमकणारे व नव्यात झळकणारे हे लेखकाचे विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लेखकांचे विचार, काही उदाहरणं तुम्हाला काही अनुभव आलेले असतील ते तुम्हाला सांगायचे आहेत. त्याच्यानंतर दुसरा आहे, बहिणाबाई शेताला निघाल्या की काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर. या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ सविस्तर लिहा. माणसा कधी माणसा कधी वशील माणूस या उद्गारातून व्यक्त झालेल्या बहिणाबाईंचा विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. अशा पद्धतीने स्वमतकृतीला खूप महत्त्व दिलेलं आहे बोर्ड एक्झाममध्ये. त्याच्यानंतर अभिव्यक्तीचे प्रश्न आहेत. प्र. के. अत्रे यांच्या प्रस्तावना लेखनाची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये लिहा. जे काही तुम्हाला जाणवलेली आहेत ती लिहा. बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा. कशा प्रकारची भाषा आहे? मी सांगितलंच आहे की बोलीभाषा आहे. खास सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसातील आणि भाषेची वैशिष्ट्ये शेवटी सांगितलेलेच आहेत की कशी आहे ती. त्याच्यामध्ये विरसता आपल्याला येत नाही किंवा निरसपणा वाटत नाही, कुठल्याही प्रकारचा रसभंग झालेला नाही आहे. हे सगळं तुम्हाला त्याच्यात लिहायचं आहे. माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव शब्दबद्ध करा. तुम्हाला एखादा अनुभव आलेला असेल त्याबद्दल तुम्ही ते विचार तुमचे मांडा. अशा पद्धतीने एकंदरीत अतिशय सुंदर अशा प्रकरणाचा शेवट झालेला आहे. मी कृती थोडक्यात घेतलेला आहे, तुम्हाला लक्षात आलेलंच असेल. जसं 52 कशी सोने याचं अतिशय शुद्ध अशा प्रकारची गोष्ट, किंवा 52 कशी सोनं म्हणजे अतिशय शुद्ध प्रकारचं सोनं ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर सोन्याची खाण, दुर्मिळ खजिना असा त्याचा अर्थ होतो. अशा पद्धतीने वेगवेगळे शब्द जे दिलेले असतात तर त्या शब्दांचा तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण अर्थ जसं सांगितलं की तोंडात मुख धरून बसणे याचं मी सांगितलेलं होतं, का काही न बोलणे, गप्प बसणे, मौन धरणे याचा अर्थ होतो आणि त्याचा मग वाक्यात उपयोग करायचा आहे. आलं असेल तुम्हाला लक्षामध्ये कृती. तर अशा पद्धतीने कृती तुमच्या इथे संपलेली आहे. थोडक्यातच घेतलेला आहे मी, कारण हा जो मी घेतलेला आहे की याच्यात तुमच्या लक्षात आलेलं असेल की पाठ्यपुस्तकाच्या समोर ठेवून तुम्हाला त्या कृती शोधायच्या आहेत आणि त्या कृती शोधून मग सोडवायच्या आहेत. बुकमध्ये, नोटबुकमध्ये तुम्हाला ते सोडवायचे. ठीक आहे.